मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ. गेल्या वर्ष दीड वर्षापासून लाडकी बहीण नावाची एक सरकारची योजना सातत्यानं चर्चेत येत आहे आणि माध्यमांकडूनही त्या योजनेचा मोठा उदो केला जातो आहे. सरकारकडूनही त्या योजनेचा उदो केला जातो आहे आणि बहिणीचं जे काही नामकरण केलेलं आहे सरकारनं तर ते लाडकी बहीण म्हणून केलेलं आहे. मात्र सरकार आता कर्त्याचा दोष कर्मावर ढकलत असल्याच्या बाबी आता प्रकर्षानं समोर येत आहेत आणि अशा स्थितीमध्ये एक गोष्ट आम्हाला या ठिकाणी प्रकर्षानं जाणवते, की या लाडक्या बहिणीच्या जी काही कर्माची नैतिक, कायदेशीर आणि सामाजिक जबाबदारी स्वीकारून सरकारच्या मंत्र्यांनी, सचिवांनी, आयुक्तांनी आणि जिल्हा स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ना की लाभार्थ्याकडून त्या लाभाचे मिळालेले पैसे वसूल केले पाहिजेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये जे बोगस म्हणून ठरलेले लाभार्थी आहेत तर त्यांच्याकडून एक रुपयाही वसूल करू नये. कारण सरकारच्या या सिस्टमला छेद पाडणाऱ्या या लाभार्थ्यांचा उलट आम्ही कौतुक करतो या माध्यमातून. मात्र सरकारने का राजीनामा दिला पाहिजे, कशासाठी दिला पाहिजे, याच गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. मित्रांनो, जून 2024 मध्ये लाडकी बहीण नावाची योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषित करण्यात आली आणि ती कार्यान्वितही करण्यात आली. आणि ही लाडकी बहीण योजना सरकारसाठी किंवा महायुतीसाठी एक किंग मेकर ठरली आणि त्यांनी सत्तेमध्ये पुन्हा एकदा खोटं बोलून नाटं बोलून पदार्पण केलं. आता याच्यामध्ये जशी जशी ही योजना पुढे पुढे जात होती तसतसं सरकारची चूक आणि सिस्टमचा ढसाळपणा समोर येत होता. आता योजना राबवण्याची जी काही जबाबदारी असते तर ती सरकारची असते आणि त्या संबंधित प्रशासनाची असते. भारतीय संविधानातील जो काही अनुच्छेद 162 आहे तर त्याच्यानुसार ही जबाबदारी पूर्णपणे राज्य सरकारवर आणि त्यांच्या प्रशासकीय यंत्रणेवर येऊन ठेपते. आणि मग अशा स्थितीमध्ये एक नव्हे दोन नव्हे तब्बल 14,000 पुरुष लाभार्थ्यांना या योजनेचा जी की महिलांसाठी आहे तर त्याचा लाभ मिळतो आणि त्यातही 1,500च्या आसपास हे सरकारच्या सिस्टम मध्ये म्हणजे सरकारी कर्मचारी असल्याचं हे सरकारचेच मंत्री पुन्हा उघडपणे सांगतात. म्हणजे ही गोष्ट कुठंतरी एक निर्लज्जपणासारखी वाटते, की जुनी लोक म्हणायची की दिवस गेले की दौंडी पिटायची गरज नसते, कारण आपोआप लोकांना ते दिसत असतं आणि माहीत होत असतं. तसं तसं ही योजना जशी जशी पुढे सरकत होती तसं तसं या योजनेतला ढिसाळपणा हा जनसामान्यांच्या लक्षात येत राहिला. आणि याच्यामध्ये जो काही आहे तर ह्या सिस्टमचा किंवा सरकारचा कसा दोष आहे याबाबत बोलत असताना जे काही 10-12 वर्षापूर्वी आधार कार्ड काढणं हे सगळ्यांना मॅन्डेटरी केलं गेलं आणि त्याच्यानंतर पॅन कार्ड काढायला लावलं. पॅन कार्ड, आधार कार्ड काढल्याच्या नंतर सगळ्यांनाच या गोष्टीची सक्ती करण्यात आली प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या. आणि त्याच्यानंतर अशी कुठलीच तरतूद नसतानाही आधारला पॅन जोडण्यासाठी सरकारनं बंधनकारक केलं. ज्यांनी कोणी जोडले नाही तर त्यांच्याकडे छाताडावर बसू बसू हजार हजार रुपये दंड या सरकारच्या काळामध्ये वसूल झाले. आणि हे वसूल होत असताना मग बँकेचं खातं काढत असताना आधार कार्ड हे कुठंच मॅन्डेटरी नाही तरीही आधार आणि पॅनची सक्ती करण्यात आली आणि त्याच्याशिवाय बँकेचं खातंच निघत नाही. एवढं शाळेतल्या मुलांना सुद्धा त्यांचं मायनरचं पॅन कार्ड सरकारच्या वतीनं काढायला लावलं आणि त्याच्यानंतरच त्यांना लाभासाठी किंवा लाभाच्या रकमेसाठी बँकेची खाती दिली गेली. सरकारनं एवढाही ढिसाळपणा केला होता की काही दिवसांपूर्वी 10 वर्षांच्या आतल्या मुलांचं की ज्यांना बँकिंग व्यवहार करता येत नाहीत तर त्यांचे खाते काढण्याचा सुद्धा फतवा काढला होता जो लॉकडाऊन मध्ये. आणि मग अशा स्थितीमध्ये की आधार कार्ड असो, पॅन कार्ड असो किंवा बँकेचं खातं असो त्याच्यामध्ये एक कॉलम असतो की तुमचं लिंग काय, की पुरुष, स्त्री किंवा थर्ड जेंडर ज्याला आपण तृतीयपंथी म्हणतो. तर हे सिस्टम मध्ये टिक केल्याशिवाय किंवा पुरुष किंवा महिला किंवा थर्ड जेंडर निवडल्याशिवाय ते सिस्टम पुढे सरकतच नाही. तुमच्या आमच्या मोबाईलमध्ये जवळपास 30-40 प्रकारचे ऍप्लिकेशन आपण वापरत असतो आणि प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये ही गोष्ट आपण थोडी जरी चूक केली तर ते सिस्टम किंवा ते ऍप्लिकेशन स्वीकारत नाही किंवा ऍक्सेप्टच करत नाही. एखाद्याचं नाव माधव असेल आणि त्याने माधवचं स्पेलिंग MADH त्याचं असेल आणि त्याने ओ जरी लिहिलं चुकून तर ते सिस्टम ऍक्सेप्ट करत नाही, कारण मिसमॅच, डाटा मिसमॅच म्हणून ते घेत नाही. किंवा एखाद्याचं जेंडर जर समजा लेडीज असेल आणि त्याला जर आपण मिस्टर केलं तर ते सिस्टम सुद्धा त्या ठिकाणी डाटा मिसमॅच म्हणून ऍक्सेप्ट करत नाही. मग सरकारचा जो काही डाटा होता तर त्यांनी ऍप्लिकेशनवर जवळपास 1.5 कोटीच्या आसपास महिलांची नोंदणी झाली, पोर्टलवर 1.5 कोटीच्या आसपास महिलांची नोंदणी झाली. आणि मग हे करत असताना किंवा डाटा इम्पोर्ट करत असताना किंवा पोर्टलचं
व्हॅलिडेशन होत असताना किंवा लाभार्थ्यांच्या ज्या काही याद्या जुळवण्याची जी काही प्रक्रिया होती तर ती सरकारी स्तरावर घडलेली आहे. आणि मग याच्यामध्ये जेंडर फिल्टर वापरला नाही का, डुप्लिकेट चेक फिल्टर नव्हता का, किंवा बँक आधार डाटा मॅच याची चाचणी झाली नाही का, किंवा एनपीआर किंवा जे काही आधारचं जे काही जेंडर व्हेरिफिकेशन ईपीआय प्रणाली आहे ज्या बँका वापरतात आधारच्या मदतीनं, एनपीसीआय आणि ईपीएस सिस्टमद्वारे बरेच लाभार्थी आपल्या अंगठ्याच्या ठश्याद्वारे आता पैसे काढणे किंवा टाकण्याची क्रिया करतात. तर त्याच्यासाठी जी काही ईपीआय प्रणाली वापरली जाते तर मग तिचा वापर हा अनिवार्यपणे केला गेला नाही का? मग याच्यामध्ये जी काही कायदेशीर जबाबदारी येते तर ती त्या बोगस लाभार्थ्यावर येत नाही, तर भारतीय दंड संहितेच्या सेवा नियम रूल्स नुसार ती जबाबदारी जो काही आयटी प्रकल्प प्रमुख आहे तर त्याच्यावर येते. डेटा व्हॅलिडेशन करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर येते, मंजुरी देणाऱ्या सचिवावर येते आणि संबंधित मंत्र्यावर येते, ज्यांनी ही पॉलिसी ओव्हरसाईट फेलरचं याच्यामध्ये त्या मंत्र्यावरती जबाबदारी येते. आदर्श घोटाळ्यामध्ये अशोक चव्हाणांचं नाव आलेलं असताना किंवा एखादी पेपरमध्ये बातमी आलेली असताना आर आर पाटील किंवा अशोक चव्हाणांना राजीनामा द्यावा लागतो. आणि मग अशा स्थितीमध्ये एवढे मोठे 14,000च्या आसपास पुरुष लाभार्थी हे बोगस ठरतात. 24 लाखाच्या आसपास ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्या बोगस लाभार्थी म्हणून समोर येतात. ज्या लाडक्या म्हणून संबोधल्या जाणाऱ्या बहिणी अचानकपणे बोगस ठरतात. तोही थोडा तिडका आकडा नाही, 24 लाखाचा आकडा आहे. आणि मग हा ज्याच्यातून जो काही 5-5.5 हजार कोटीचा घोटाळा समोर येतो तर याची ही पूर्णपणे चूक जी आहे तर ती त्या प्रशासकीय यंत्रणेची आहे. पूर्णपणे त्या सरकारची जबाबदारी आहे आणि ही सरकारने आणि त्या प्रशासकीय यंत्रणेने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि मग या चुकीसाठी नैतिकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या आम्ही म्हणणार नाही, परंतु नैतिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या संबंधित मंत्र्यांनी हा गोष्टीची जबाबदारी स्वीकारून हे जे काही जनतेचे पैसे चुकीच्या खात्यामध्ये गेलेले आहेत किंवा चुकीच्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये गेलेले आहेत तर त्यांच्याकडून वसुली न करता स्वतःच्या नैतिक जबाबदारीवर स्वतःचा राजीनामा देऊन सचिवापासून तर जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांपर्यंत, आयुक्तापासून तर जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांपर्यंत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. जे काही ज्यांनी हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलं तर त्या आयटी जो काही आहे तर त्या प्रकल्प प्रमुखावर त्याची कारवाई केली पाहिजे. पुरुषांना हप्ता जातो, अपात्र लोकांना त्याचा फायदा होतो आणि याच्यामुळे सामान्य माणसाचा विश्वास सरकारवरचा पूर्णपणे ढासळलेला आहे. लाडकी बहीण योजना जी आहे तर त्याच्यामध्ये खरे गरजू लाभार्थी आहेत तर ज्या बहिणी निराधार आहेत, गरीब आहेत, दिव्यांग आहेत, विधवा आहेत, मजूर आहेत, शेतकरी परिवारातील आहेत तर अशा महिलांसाठी ही योजना होती. सामान्य कुटुंबातील ही महिलांसाठी योजना होती की ज्यांचं इन्कम 3 लाखाच्या 2.5 लाखाच्या आत आहे अशांसाठी ही योजना होती. मात्र पात्र महिलांना आकारण त्यांच्या ई केवायसीच्या नावाखाली त्यांचे पैसे रोखलेले आहेत. ई केवायसीची शिक्षा ही या निरापराध महिलांना मिळते आहे. सरकारकडे हे धोरण ठरवत असताना जे काही सिस्टम त्यांनी 18 सप्टेंबर पासून कार्यान्वित केलेलं आहे तर त्याच्यामध्ये ज्या काही ई केवायसी बंधनकारक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही सेकंडरी आधार कार्डचा ओटीपी मॅन्डेटरी केलेला आहे तर त्याच्यामध्ये पती किंवा वडिलाचं आधार कार्ड टाकायला सांगितलेलं आहे. बऱ्याच महिला अशा पतीपासून विभक्त राहतात, त्यांचं कोर्टातही प्रकरण नाही किंवा कोर्टामध्ये प्रलंबित आहेत तर अशांनी नेमकं कुणाचं आधार कार्ड टाकायचं, वडील ज्यांच्या हयात नाहीत, सिस्टम मध्ये आम्ही अपडेट करणार, अजून काहीही केलेलं नाही. आणि ही सगळा सरकारच्या यंत्रणेचा हा ढिसाळपणा आहे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय जिजाऊ.